नमस्कार, मी दीपाली. बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. एक महत्त्वाची बातमी समोर येते छत्रपती संभाजीनगरमधून. छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये रात्री जोरदार राडा झालाय. कापड मंडई परिसरात 2 गटात राडा झाल्याचं कळतंय. या दोन्ही गटातील अनेक जण ताब्यात घेण्यात आले. पैठण परिसरात पोलिसांचा फौज फाटा तैनात करण्यात आलाय. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. त्याचबरोबर कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन देखील पोलिसांकडून करण्यात आलेलं आहे. ही घटना पैठणमध्ये घडली. छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये राडा झालाय. या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आपल्यासोबत आपले प्रतिनिधी मोहसिन शेख आहेत. मोहसिन, नेमकं काय कारण होतं या राडामागचं? दीपाली, हा सगळा वाद जुन्या जागेच्या वादातून झाल्याची माहिती मिळते. रात्री 8:30 ते 9 वाजेच्या सुमारास हा सगळा प्रकार घडलाय. पैठण शहरातील कापड मंडई परिसरात जे आहे तर 2 गट आमने सामने आले. जोरदार राडा यावेळी झाला आणि हा राडा सुरू असताना लोकांची पळापळ आपल्याला पाहायला मिळाली. दरम्यान याची माहिती मिळताच पैठण पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झाला. मोठा फौजफाटा दाखल झाला. त्यांनी तात्काळ हे सगळ्या जो राडा सुरू होता त्याच्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. ही प्राथमिक माहिती मिळते त्यानुसार सौम्य लाठीमार देखील पोलिसांनी या ठिकाणी केला आणि ही सगळी परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर परिसरात पोलिसांची गाडी पेट्रोलिंग करताना आपल्याला पाहायला मिळत होती. लोकांना जे आहे तर पांगवण्याचं काम पोलिसांनी केलं आणि या सगळ्या प्रकरणात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया देखील सुरू होती आणि पोलिसांकडून आवाहन करण्यात येत आहे की अफवांवर विश्वास ठेवू नका. आणि या सगळ्या राड्यानंतर जे आहे तर या राड्यात जे लोक सहभागी होते त्यांची देखील धरपकड आता पोलिसांकडून केली जात आहे. दीपाली, नक्कीच मोहसिन, आता सध्या तिथे काय परिस्थिती आहे? तणाव निवळलाय? सध्या या ठिकाणी सगळी शांतता आहे. पोलिसांनी सर्व परिस्थितीवर रात्रीच नियंत्रण मिळवलेलं आहे. जे या सगळ्या राड्यातील आरोपी होते त्यांना देखील ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि पोलिसांनी रात्री या सगळ्या प्रकरणात गुन्हा देखील दाखल केलेला आहे. जुन्या वादातून हा सगळा प्रकार घडल्याची देखील प्राथमिक माहिती आहे. मात्र ज्यावेळेस हा सगळा राडा सुरू होता त्यामुळे अचानक हे सगळं घडल्याने परिसरातील लोकांना काहीच कळलं नाही आणि एकच पळापळ या ठिकाणी सुरू झाली होती. मात्र पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत ही सगळी परिस्थिती नियंत्रणात आणलेली आहे आणि आता या ठिकाणी सर्वत्र शांतता पाहायला मिळत आहे. निश्चितच. धन्यवाद मोहसिन या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.